हाय नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरे. तर रुद्र किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आज मी लाडू बनवणार आहे बेसनचे. तर हे बेसनचं पीठ आहे आणि मी डाळ आधी भाजून घेतलेली आहे आणि ही डाळ मी भाजून आणलेली आहे, मस्त भाजलेली आहे. भाजून आणून परत दळलेली आहे आणि डाळ जास्त भाजल्यामुळे पीठ जास्त भाजावं लागत नाही आणि डाळ भाजली की जास्त म्हणजे वास छान येतो. त्यामुळे मी असं पीठ हे दळून आणलेलं आहे भाजून. तर बघा, बारीक फ्लेमवर मी हे सगळं भाजून घेणार आहे. तर ह्याला खूप वेळ लागतो कारण हे चांगलं भाजावं लागतं. तर ह्या एक किलोचं पीठ आहे, त्याला मी 1.5 किलो तूप वापरलेलं आहे कारण तुपाशिवाय लाडू छान नाही लागत आणि आम्ही डालडा नाही कशात घालत. तर बघा, थोडं थोडं तूप घालून मी हे लाडूचं पीठ भाजून घेणार आहे. असं थोडं थोडं घालायचं, एकदम नाही घालायचं कारण मग जास्त तूप झाले की काढता नाही येत. कमी झालं तर तूप घालता येते त्यात. असं थोडं 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 मी घालून घेतलेलं आहे. बारीक फ्लेमवर भाजून घ्यायचं. ह्याला खूप वेळ लागतो, अर्धा तास. तर बघा मंडळी, असं काहीसं मी भाजून घेत आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, तर झालेला आहे, भाजत आलेला आहे. आता बघा, हे असं कलर आलेला आहे ह्याला मस्त असं चांगलं. खूप वेळ भाजलेलं, अर्धा तास हे पीठ. व्हिडिओ वगैरे 2 मिनटात असला तरी पीठ अर्धा तास भाजत आहे मी हे. बघा, ह्याला कलर असा मस्त आलेला आहे आणि ह्याच्यासाठी मी पिठी साखर अर्धा किलो 1.5 किलो वापरलेली आहे कारण 1 किलोला 1.5 किलो पिठी साखर बरोबर आहे. नाहीतर ते फार गोड होतात लाडू आणि मग ते खाऊ वाटत नाही, ते तोंडात फिरवतात जास्त साखर झाली की. बरोबर पद्धतीने केलं की ते छान होतं असं. बघा, तुम्हाला रेसिपी कशी वाटते माझ्या लाडूची मला नक्की सांगा. तर बघा मंडळी, कशी वाटते तुम्हाला माझी भाजणी? मला आवडले असेल तर नक्की मला कमेंट करा. काय चुकलं असेल तर पण नक्की सांगा कारण मी नवीन आहे, मला यातलं एवढं जास्त काय माहीत नाही. हे मी पहिल्यांदाच लाडू बनवलेले आहेत. तर यात काय माझं विसरलं असेल तरी पण सांगा. मी ड्रायफ्रूट यात घालत नाही कारण ते आमच्यात कोणाला आवडत नाही ड्रायफ्रूट घातलेले. तर बघा, आता मी हे गार व्हायण्यासाठी मी परातीमध्ये काढून घेणार आहे. गार झाल्यानंतर त्यात पिठी साखर ओतलेली आहे. तर बघा, असे काहीसे माझे लाडू बनवून तयार आहेत. बघा, तुम्हाला आवडले का? आणि आता बनवत आहे मी शेव. तर बघा, शेवमध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे, त्यात थोडेसे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी पापड खार घातलेले आहे. आणि मग आता हे मळून घेत आहे. गार पाण्यानंच मळलेलं आहे, गरम नाही, कारण आधीच हे पीठ चिकट असतं. हे इरा बेसन आहे आणि ते पीठ चिकन असतं. थोडं थोडं पाणी घालून मी हे मळून घेतलेलं आहे. बघा, तुम्हाला माझी शेव कशी वाटते? ह्याला खूप वेळ लागतो, हे खूप किचकट काम आहे. व्हिडिओ जेवढं दिसतं त्यापेक्षा जास्त ह्याला डबल काम आहे. पण काय करायचं मंडळी, खायासाठी एवढं करावंच लागतं ना. जिभेची चोचली कोण पुरवणार आपल्याला विकत आणून नाही ना हे परवडत. हे घरी केलं की खूप होतं, 1-2 महिने जातं आपल्याला. तर बघा, असं काहीसं मी खरडून घेतलेलं आहे. तर बघा, अशी माझी शेव तयार आहे. बघा, तुम्हाला शेव लाडू काय आवडले ह्यामधले मला सांगा, कमेंट करा नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब प्लीज सपोर्ट मी मंडळी. माझी शेव कशी वाटली ते नक्की सांगा. चला बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.